पण पित्या, तुला सर्व काही ठाऊक आहे की कोणाला कशाची गरज आहे. आणि धन्यवाद देते पित्या की माझ्याद्वारे तू तेच त्यांना शिकवलं आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. कारण धन्यवाद देते पित्या, तुझं वचन सांगते की मी सर्व काही करण्यास शक्तिमान आहे, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते पित्या की तू मला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते पवित्र आत्म्या की तू माझ्या मुखाचा, माझ्या आवाजाचा, माझ्या संपूर्ण शरीराचा तू ताबा घेतला आहेस, म्हणून मी तुला धन्यवाद देते. वही ते बोलणारी मी नाही तर तू आहेस पवित्र आत्म्या, म्हणून मी तुला धन्यवाद देते. धन्यवाद देते पित्या, वही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या द्वारे करते. आमेन, आमेन, आमेन. हालेलुया. तर कशा आहेत सर्वजण? माझ काय शिकले की नाही शिकले? जेवले? रिव्हिजनला प्रश्नांची उत्तरं दिली? निर्णय घेतला तो सांगितला? मग आता काय करायचं आहे? निर्णय तर सांगितला, पण आता काय करायचं आहे? वाटते फक्त त्यांनाच करायचं आहे, इकडच्यांना करायचं नाही आहे. सर्वांना करायचं आहे की नाही आहे? मग बोलत कशाला नाही? बोलणार की नाही बोलणार? मग आता सर्वात पहिला एक प्रश्न, कोणाला कशाची तरी भीती वाटते? कशाचीच नाही भीती वाटत? वाटते फक्त आम्हालाच वाटते. आता नाही, पहिला कधीतरी वाटायची की नाही वाटायची? पण कशाची वाटायची किंवा वाटते? अरे सांगा, वाटते जेवण जास्ती झालं तुम्हाला? नाचले की नाही नाचले? मग नाचल्यावर झोपतात की अजून ताजे तवाने होतात? मग तुम्ही झोपले? मग सांगा, भीती वाटते की नाही वाटते? वाटते त्यांनाच वाटायची, तुम्हाला नाही वाटायची? म्हणजे भीती वाटतच नाही? धन्यवाद येशू. मग वाटते टॉपिक क्लोज करायला लागेल. वाटायची की नाही वाटायची? कशाची वाटायची? अजून कशाची भीती वाटायची? फक्त अंधाराचीच? अजून संसारामध्ये काय होणार त्याची नव्हती वाटत? त्यांनाच वाटते. तिचं लग्न पण नाही झालं तरी पण तिला वाटते. तुमची तर लग्न पण झाली आहेत की नाही? मग सांगा, तुम्हाला कशाची भीती वाटायची? मुलांच्या शिक्षणाची? अजून अजून मग बस 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 बस. सर्वात मोठं कोणाला कशाची भीती वाटतच नाही वाटते? वाटते त्यांनाच वाटते. आयसांना भीती नाही वाटे? वाटत नाही, पण पहिला वाटायची की नाही? मग हालेलुया. उभे राहा सर्वजण. या आयसा वाटते झोपल्यात. उभे रे, उभे रे, पटापट उभे राहा. तर आता तुम्ही जवान आहात की डोकरे झाल्यात? जवान आहात की डोकरे झाल्यात? मग 3 वेळेला उड्या मारा. 1 2 3. एक साथ मारा. थांबा, मी बोलते मग मारा. 1 2 3 स्टार्ट. तुम्ही वाटतंय जवान नाही आहात.
थांबा, जेव्हा मी बोलेन स्टार्ट तेव्हा उडी मारा. 1 2 3 स्टार्ट. बसा बसा. तुम्ही उठले कशाला नाही दोन आयसा? उभे राहा आयसा. आता सर्वजण बसतील, आयसा उभे राहतील. तुम्ही जवान आहात की नाही आहात? तुमचे पाय तुमचे आहेत की पित्याने तुम्हाला नवीन दिले आहेत? मग आज ब्रदरने शिकवलं आय तुम्ही पण नव्हते उठले. उठा उठा. तुम्ही विश्वास ठेवता वचनावर की तुम्ही पूर्णपणे बरे झाला आहात? आज ब्रदराने शिकवले की नाही शिकवलं की त्याला बसलेल्या माराने तुम्ही पूर्णपणे बरी झाले आहात? जर तुम्ही बोलता की पाय दुखतात तर ते अजून दुखणारच. जर तुम्ही कृती केली तर ते दुखायचे बंद होतील. आय उठा. राहू द्या. तुम्हाला विश्वास आहे की नाही आहे? मग तुम्ही उडी मारा. धन्यवाद येशू. जाऊ द्या. तर भीती वाटायची की नाही वाटायची? कशाची वाटायची? मुलांची, एकटं राहण्याची. कोणाकोणाला तर कशाची वाटते? मी स्वर्गात जाईन की नाही जाईन? नरकात गेले तर मी पापी आहे. वाटायची की नाही वाटायची? वाटते, फक्त मलाच वाटायची. पण आता आपण स्वर्गात आहोत की नाही आहोत? आहोत की नाही आहोत? तर भीती कशी येते? त्यांना शिकू दे, त्यांना शिकू दे. तर भीती कशी येते? व तो आपण घेतो तेव्हाच तर ती भीती येते. पण जेव्हा भीती येते तेव्हा ती आपण लगेच स्वीकारतो की नाही स्वीकारतो? पण आपल्याला ती स्वीकारायची आहे. भीती येते पण ती कशी येते की आपल्याला एक विचार येतो, आपण तो विचार स्वीकारतो आणि सतत वारंवार त्याच्यावरच विचार करत राहतो किंवा मनन करत राहतो. पण आपल्याला त्याच्यावर मनन करायचं आहे की वचनावर? पण जेव्हा वचनामध्ये नव्हतो तेव्हा तो विचार, ती परिस्थिती समोर आहे तरी पण आपण तोंड बंदच ठेवायचं आणि ती परिस्थितीवरच मनन करायचं. करायचं की नाही करायचं? कधी परिस्थिती येते? त्यांनाच येते वाटते. कधी परिस्थिती येते? येते. पण आपण काय करतो? ती परिस्थितीला स्वीकारतो आणि वारंवार त्याच्यावरच विचार करत राहतो. तेव्हाच ती भीती आपणामध्ये येते. ती आपोआप येते, ती आपणामध्ये शिरते. पण उदाहरणार्थ जेव्हा आपल्या घरात न सांगता पाहुणा येतो तेव्हा आपण काय करतो? त्याला पाठवतो की बसवतो की नाही बसवतो? बसवतो. अजून त्याला स्पेशल ट्रीटमेंट देतो, थंडा देता, पाहुणचार करता, त्याची देखरेख करता की नाही करता? मग जेव्हा न सांगता पाहुणा येतो तेव्हा आपण त्याच्यासाठी दार उघडतो की नाही उघडतो? की बंदच ठेवतो? उघडतो. पण त्याच्यासाठी दार उघडतो, त्याची देखभाल करता की नाही करता? की एके कोपऱ्यात बसवून ठेवता? त्याची देखभाल करतो की नाही करतो? सर्व करतो. चहा पाणी सर्व देतो. मग तसंच भीती पण न सांगता येणारा पाहुणा आहे की नाही आहे? माहीत पडतो कधी आतमध्ये घुसतो? माहीत पडतो? वाटते त्यानं माहिती पडते. मलाच नाही माहिती पडलं कधी घुसला आतमध्ये. सर्व एकदम शॉक मध्ये राहिले तर म्हणजे भीती सर्वांमध्ये येते पण ती आपल्याला स्वीकारायची आहे. तर भीती पण तो एक न सांगता येणारा पाहुणा आहे. पण जेव्हा तो आतमध्ये घुसतो तेव्हा आपण त्याला लगेच नकार देतो की आपल्या जीवनामध्ये त्याला जागा देतो? वचनामध्ये येण्याच्या पूर्वी त्याला सर्वांना समजते? समजते की नाही समजते? मग उत्तर प्रश्नाचं देत कशाला नाही?
तर आता सांगा, जेव्हा तुमच्या घरात न सांगता पाहुणा येतो तेव्हा तुम्ही त्याची देखभाल करता की नाही करता? करतो की नाही करतो? मग भीती पण आपणामध्ये येणारा एक न सांगता पाहुणा आहे की नाही आहे? मग जेव्हा तो आतमध्ये येतो तेव्हा आपण त्याची देखभाल करतो की नाही करतो? त्याला आपल्या हृदयात, आपल्या जीवनात एकदम स्पेशल ट्रीटमेंट देतो की नाही देतो? स्पेशल ट्रीटमेंट देतो की नाही देतो? जसं त्या पाहुणा आलेला, जेव्हा तो तर एक व्यक्ती आहे, तो येतो तेव्हा त्याला सुद्धा स्पेशल ट्रीटमेंट देतो, पाहुणचार करतो. मग जेव्हा ती भीती आली त्याचा पण पाहुणचार केला, स्पेशल ट्रीटमेंट दिली. जेव्हा आपण त्याला स्पेशल ट्रीटमेंट देतो तेव्हाच तर तो आपणामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. मग आता कोणी कोणी ठेवला आहे पाहुणा? तुम्ही काढलाय. तू थांब, त्यांना सांगू दे. त्यांच्यामध्ये असला तर पाहुणा, जे नवीन आहेत त्यांना. तुम्हाला भीती वाटते कशाची? कोणालाच नाही वाटत? चालेल, मग मी ब्रदरला बोलवते. भीती वाटतच नाही. आता बोटी जाणार आहेत, कोणाकोणाला भीती वाटते की तिथे वादळ आहे, वारा येणार आहे? आता सांगा, मासली भेटेल की नाही भेटेल? बघा आता म्हणजे मासलीचा प्रश्न आला तर सगळ्यांचा आवाज बाहेर. म्हणजे तुम्हाला त्याची भीती वाटते, पण दुसऱ्या कशाची भीती नाही वाटत, फक्त मासली मासली मासलीच. मस्त हॉबी आहे वाटते त्यांची. तर जेव्हा यो पाहुणा येतो तेव्हा त्याला ठेवायचं आहे की काढायचं आहे? ठेवायचं आहे की काढायचं आहे? काढायचं आहे. पण कसं काढणार? तो तर असाच जाणार नाही. असाच जाईल? फक्त वचनानेच जाईल? जेव्हा कोण आता समजा की रिंसिया बाई आहे आणि मी तुमच्या घरी आली आणि तुला माहित नाही, मी आली, तू तोंडावर दरवाजा बंद करशील की बोलवशील आतमध्ये? मग देखभाल करशील की नाही करशील? चहा देणार नाही? मग तसं जेव्हा तो आला तेव्हा आपण त्याला हृदयात जागा दिली, म्हणजे सर्व काही दिलं, स्पेशल ट्रीटमेंट पण दिली. आता ही मला सर्व काही त्यांच्या घरामध्ये पुरवत आहे, जे मला पाहिजे ते, झोपायला जागा, म्हणजे जेवण पाणी सर्व काही. मग मी जाणार त्यांच्या घरातून की तिथेच राहणार? मग तसंच जर आपण त्याला आपल्या जीवनामध्ये जागा दिली आहे आणि स्पेशल ट्रीटमेंट देत आहोत तर तो जाणार का? जाणार नाही. कारण त्याचा पाहुणचार चालू आहे. चालू आहे की नाही आहे? जर रिंसियाबाईनेच मला पहिलाच हकललं असतं, जर मी त्यांच्या घरात न सांगता गेले आहे तर मी परत गेली असती, परत मी जाईन तिच्याकडे. मग भीती पण जेव्हा येते तेव्हा आपण त्याला स्वीकारतो की नाही स्वीकारतो? जर आपण त्याला स्पेशल ट्रीटमेंट दिली आहे तर तो लगेच जाईल? जाईल की नाही जाईल? जर स्पेशल ट्रीटमेंट दिली आहे तर तो जाईल की नाही जाईल? पण त्याला काढणे गरजेचे आहे की नाही आहे? मग कसे काढणार? कारण जर त्याला काढायचं आहे तर समोरून शब्द बोलावा लागेल. जर मी शब्द बोललीच नाही आणि तसंच ठेवलं तर तो जाईल? कारण जेव्हा म्हणजे भीती सुद्धा एक दृष्ट आत्मा आहे की नाही आहे, आणि त्याला काढण्यासाठी पण शब्द बोलावा लागेल. त्या दिवशीच शिकवलेलं ब्रदरांनी की जेव्हा तिकडे अंधार होता आणि त्याला म्हणजे म्हणजे प्रभूला प्रकाश पाहिजे होता, तेव्हा त्याने अंधार बोलला की प्रकाश बोलला? आणि प्रकाश झाला. तो असाच झाला की त्याने शब्द बोलला. मग तसा जो भित्रेपणाचा दृष्ट आत्मा आपल्यामध्ये आहे त्याला काढण्यासाठी शब्द बोलावा लागेल की नाही लागेल? तो असाच जाईल, पण कोणता शब्द बोलणार?
कोणता शब्द बोलणार? तर कोणता शब्द बोलणार? आपल्याला सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे की नाही दिला आहे? प्रत्येक जो डोंगर आपण आपणामध्ये ठेवला आहे तो काढायचा अधिकार आहे की नाही आहे? आपल्या पित्याने आपल्याला वचनामध्ये सर्व अधिकार दिले आहेत, म्हणजे ब्लँक चेक दिले आहेत. बस आपल्याला त्याच्यावर सही करायची बाकी आहे. पण आपण सही करतो की त्याला तसंच ठेवतो? चेक तसाच पडला आहे. पण जर शारीरिकरित्या तर तो चेक असता तर लगेच सिग्नेचर केली असतीस का नाही? शारीरिकरित्या जर तो चेक असता तर लगेच सिग्नेचर करून बँकमधून पैसे आणले असते की नसते आणले? मग आत्मिकरित्या करायला, आत्मिकरित्या करायला म्हणजे शारीरिकरित्या तर लगेच करतो, पण आत्मिकरित्या करायला टाइम लावतो की नाही लावतो? मग आपल्याला आज ब्रदराने बोललं की नाही बोललं की सत्यच आपल्याला बंधमुक्त करेल. मग प्रभूचा शब्द सत्य आहे की असत्य आहे? मग आपल्याला त्याने सत्य दिला आहे. मग जर माझ्यामध्ये तो भित्रेपणाचा डोंगर आहे तो काढायचा अधिकार दिला आहे की नाही दिला आहे? तर आता ते सत्य काय आहे आपण बघू. मार्क 11:23. आपल्याला जो भित्रेपणाचा डोंगर आहे तो काढायचा अधिकार दिला आहे की नाही दिला आहे? मग वापरतो की ठेवतो? मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दांप्रमाणे घडून येईल. मग आपल्याला अधिकार दिले आहेत की नाही दिले आहे? आपल्याला सत्य दिलं आहे की नाही दिलं आहे? मग आपल्याला बंधमुक्त कोण करणार आहे? भित्रेपणाचा आत्मा करणार आहे बंधमुक्त. तुम्हाला कोण करणार आहे बंधमुक्त? सत्यच तुम्हाला बंधमुक्त करेल, कारण असत्य बंधमुक्त करू शकत नाही. जर आपणामध्ये भित्रेपणाचा आत्मा आहे, जर तो डोंगर आहे तर आपल्याला उपटायचा अधिकार आहे की नाही आहे? मग जर आपण सर्व आपल्याला दिलं आहे परंतु आपल्याला काय करायचं आहे? बस त्याला वापरायचं आहे की नाही आहे? म्हणजे आपल्याजवळ शब्द तर असतो पण आपण काय करतो? शब्द मुखाने कबूल करत नाही. कधी कधी घाबरतो आणि तसंच ठेवतो की नाही ठेवतो? तर हे वचन आपल्याला काय सांगते? वाच एकदा. सर्वजण तिच्या मागे बोला तरच तर समजेल, कारण जे आपण मुखाने कबूल करतो ते आपल्या जीवनात कार्य करते. वाच बाय. मी तुम्हाला खचित सांगतो की जो कोणी या डोंगराला तू उपटून समुद्रात टाकला जा असे म्हणेल आणि आपल्या अंतकरणात शंका न बाळगता आपण म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील त्याच्या शब्दांप्रमाणे घडून येईल. मग जसे आपण बोलणार तसे आपल्या शब्दांप्रमाणे घडून येईल की नाही येईल?
जर तो भित्रेपणाचा डोंगर आहे, जर आपण त्याच्यावर अधिकार घेतो तर तो कार्य करेल की नाही करेल? कसा करेल? कसा करेल? जेव्हा आपण मुखाने कबूल करतो तेव्हा. मग आपल्या पित्याने आपल्याला सर्व ऑलरेडी रेडीमेड दिला आहे की नाही दिला आहे? मग आपण जे रेडीमेड दिलं आहे ते वापरायचं आहे की ठेवायचं आहे? आता उदाहरणार्थ, जर तुम्हाला पाण्याची प्यास लागली आहे तर काय करणार? जेवायला जाणार की नाही जाणार? जर तुम्हाला पाण्याची प्यास लागली आहे तर जेवायला जाणार की नाही जाणार? का जेवायला नाही जाणार? जर तहान लागली आहे तर जेवायला जाणार की नाही जाणार? वाटते रिंस्याबाई उलटी चालते, ती पाणीच पिवायला जाल. तुम्ही सांगा, तुम्ही कुठे जाणार? पाणीच प्यायला जाणार. पण का पाणी प्यायलाच जाणार? कारण तहान लागली आहे. समोर पाणी आहे, तो घेऊन प्यायचा आहे. पण आपण काय करतो? समोर अधिकार आहेत, सर्व काही रेडीमेड आहे, पण आपल्याला ते नाही स्वीकारायचं आहे तर दुसरंच काही स्वीकारायचं आहे. बरोबर की नाही? कधी असं केलंय की नाही केलं? वाटते फक्त मीच केलंय. समोर असून पण ते तसंच ठेवलं आहे की नाही ठेवलं आहे? बोला. वाटते ते अंकल एकटेच वापरतात जीवनामध्ये. काय शिकायला भेटते की नाही भेटते? पहिला प्रथम समजते की नाही समजते? मग उत्तर कशाला नाही देत? जर तुम्हाला पाण्याची तहान लागली आहे तर काय करणार? समोर पाणी आहे तर तो प्यावा लागेल. पाणीच प्यावं लागेल की जेवण खावं लागेल? कारण ज्याची गरज आहे तेच करायचं आहे की नाही आहे? जर पाण्याचीच तहान लागली आहे तर पाणीच प्यावं लागेल की नाही? मग जर भित्रेपणाचा डोंगर आतमध्ये आहे आणि जर त्याला काढायचं आहे तर अधिकार वापरावा लागेल की नाही वापरावा लागेल? अजून एक वचन आहे ते लूक अध्याय 10 वचन 19 की आपल्याला सर्व शत्रूवरचा अधिकार दिला आहे. मग भित्रेपणा एक शत्रू आहे की नाही आहे? तो पण एक दृष्ट आत्मा आहे की नाही आहे? आहे की नाही आहे? मग आपल्याला त्याच्यावरचा अधिकार दिला आहे की नाही आहे? वाच. पहा, मी तुम्हाला साप आणि विंचू यांना तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार दिला आहे. अधिकार दिला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. काही एक बाधणार नाही. मग जर आपल्याला सर्व शत्रूवरचा अधिकार दिला आहे आणि जर तरी पण तो भित्रेपणाचा डोंगर आपण आपणामध्ये ठेवला आहे, मग आपण त्या अधिकाराचा वापर केला आहे की नाही केला आहे? केला आहे की नाही केला आहे? केला आहे. केला आहे. कसा केला आहे? जर तुम्ही अधिकार वापरला आहे तरी पण तुमच्यामध्ये तो भित्रेपणाचा डोंगर आहे, मग वापर केला की नाही केला? नाही केला की नाही? मग तसंच आपल्याला अधिकार दिले आहेत, फक्त आपल्याला काय करायचं आहे? वापरायचं आहे, तरच तो काम करेल. करेल की नाही करेल? वचन कधी खोटं बोलते? कारण वचनच सत्य आहे की नाही आहे? मग आपल्या पित्याने आपल्याला सर्व अधिकार दिले आहेत की नाही दिले आहेत? मग वापरतो की ठेवतो? की त्याचीच वाट बघतो? तो येईल आणि काढील एक दिवशी. तो येऊ दे, तो येईल, मग तो काढेल, मग आपल्याला भीती वाटणार नाही. हो, तो येऊन काढणार आहे.
जर भीती आहे तर ती आपल्याला स्वतःला शब्द बोलून काढावा लागेल की नाही लागेल? मग आता वापरणार की ठेवणार? कारण ते आपल्या शक्तीने करणे अशक्य आहे. जर माझ्यामध्ये भीती आहे आणि मी जगाच्या रीत्या करायला जाते तर ते होईल? होईल की नाही होईल? होईल की नाही होईल? नाही होणार, कारण ते आपल्या शक्तीने करणे अशक्य आहे की नाही आहे? कारण जेव्हा आपण अधिकार वापरणार तेव्हाच तर ती निघणार. जर तो डोंगर आहे तर त्याला आपल्याला इकडून तिकडे सरकवायचा अधिकार दिला आहे की नाही दिला आहे? मग जर भित्रेपणाचा डोंगर आहे तर त्याला आपण सरकू शकतो की नाही शकत? जेव्हा आपण शब्द बोलणार तेव्हाच ती भीती निघेल किंवा जाईल. जाणार की नाही जाणार? कारण ते आपल्यापासून, आपल्या पित्यापासून नाहीच आहे. भित्रेपणाचा आपल्या पित्यापासून आहे का? भित्रेपणाचा आत्मा आपल्या पित्यापासून आहे का? आपल्या आत्म्यात तो आहे का? ते वचन आहे ना की जे झाड आपल्या पित्यापासून नाही आहे ते आपल्याला म्हणजे जर भित्रेपणाचा आत्मा आपल्यामध्ये आहे तर तो आपल्याला काढायचा आहे की नाही आहे? कारण तो आत्मा आपल्या पित्यापासून आहे. काय आहे? मग आता जे झाड जर भित्रेपणाचं झाड पित्यापासून नाही आहे तर ते काढणार की नाही काढणार? कारण ते आपणामध्ये नाहीच ठेवायचं आहे, कारण ते आपल्या पित्यापासून नाहीच आहे. त्याने उत्तर दिले, त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने सर्वांना झोप आले. मग तिच्या मागे बोला, मुखाने कबूल तर करा. त्याने उत्तर दिले, माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही असे प्रत्येक रोग उपटले जाईल. म्हणजे जे पित्याने आपल्यामध्ये दिलंच नाही, म्हणजे जो आपल्या पित्याने आपल्याला आत्मा दिलाच नाही आणि तरी पण जर आपण तो आपणामध्ये ठेवला आहे तर त्याला ठेवायचंच आहे की काढायचं सुद्धा आहे? कारण जे आपल्या पित्यापासून नाही आहे ते नाहीच आहे की ठेवायचं आहे? जे आपल्या पित्यापासून नाही आहे ते काढणार की नाही काढायचं आहे? उदाहरणार्थ, जर मी चिकन शॉप मध्ये गेली आणि मी तिकडे जाऊन केक मागितला तर देणार की नाही देणार? का नाही देणार? का नाही देणार? पण ते आहे तर एक दुकानच ना. मी जाते आणि त्याच्याकडे केक मागते तर तो देणार की नाही देणार? का नाही देणार? कारण ते चिकनचं दुकान आहे, तिकडे केक भेटणारच नाही. तसंच आपल्या अंतकरणामध्ये पवित्र आत्माच वस्ती केला पाहिजे, भित्रेपणाचा आत्मा नाही. आणि जर तो आपणामध्ये आहे तर तो आपल्याला उपटून काढून टाकायचा आहे की नाही आहे? मग आता ठेवणार की काढणार? अधिकार वापरणार की ठेवणार? कारण मी त्या दिवशी सुद्धा एक उदाहरण दिलं की जर एक टूथपेस्ट आहे आणि मी टूथपेस्टला जर दाबते तर त्याच्यामधून काय निघेल? टूथपेस्टच निघेल की नाही निघेल? आणि मधून दाबलं तर, पाटून दाबलं तर का तेच निघेल? कारण त्याच्यामध्ये तेच आहे. आता तसं मी ते उदाहरण दिलं की चिकन शॉप मध्ये चिकनच भेटेल, कारण तिकडे तेच भेटते की नाही भेटते? चिकन शॉप मध्ये केक भेटणार का नाही भेटणार? कारण तिकडे चिकनच भेटते. मग जर आपणामध्ये भित्रेपणाचा आत्मा आहे तर आपणामध्ये पवित्र आत्मा दिसेल की नाही दिसेल? जर आपणामध्ये भित्रेपणाचा आत्मा आहे तर आपणामध्ये भित्रेपणाचा आत्मा दिसेल की नाही दिसेल? कसा दिसेल?
जर भित्रेपणाचा आत्मा मध्ये आहे आणि पवित्र आत्मा कसा दिसेल? जे मध्ये आहे तेच बाहेर निघेल की नाही निघेल? जर आतमध्ये भीती आहे तर बाहेर देवाचे शब्द निघतील की नाही निघतील? जर मध्ये भित्रेपणाचा आत्मा आहे तर तोच निघेल. पवित्र आत्मा दिसेल का? जर जाऊ दे. तर मग आता आपल्याला कोणता आत्मा दिला आहे? तिला एकटीलाच वाटतं भित्रेपणाचा आत्मा दिला नाही, तुम्हाला सर्वांना? तर आपण वचन बघू. तिमोथेला दुसरे पत्र अध्याय 1 वचन 7. मग आता तुम्हाला कोणता आत्मा दिला आहे? 7 वाच रिन्सियाबाई. कारण देवाने कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. कारण देवाने आपल्याला भित्रेपणाचाच आत्मा दिला आहे. मग भित्रेपणाचा आत्मा दिला नाही, मग तो आपणामध्ये कसा आला? सुरुवातीलाच तर प्रश्नाचं उत्तर दिलेलं. म्हणजे तुम्ही जागे आहेत की? वचन ऐकायला कसं असलं पाहिजे? आपण ऐकण्यास कसे असले पाहिजे? मग तत्पर आहात? नेव्हिल अंकल, वचन ऐकण्यास आपण कसे असले पाहिजे? तो फिर तर आता सांगा, आपल्याला कोणता आत्मा दिला आहे? बस आपल्याला कोणता आत्मा दिला आहे? सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा. आणि जर भित्रेपणाचा आत्मा मध्ये आहे तर तो इनलिगल आहे की नाही आहे? आणि इनलिगल गोष्ट मध्ये ठेवणं गरजेचं आहे की नाही आहे? जी गोष्ट इनलिगल आहे ती काढायची आहे की नाही आहे? इनलिगल गोष्ट काय कामाची आहे? इनलिगल जो दृष्ट आत्मा आहे तो आपल्यामध्ये काय कामाचा आहे? मग त्याला काढायचं आहे की ठेवायचं आहे? उदाहरणार्थ अंकल, जर तुम्ही ऐका, नीट ऐका आता. अंकल, जर तुम्ही प्रॉपर्टी घ्यायला गेले आणि म्हणजे तुम्ही घेण्याचा विचार करता आणि घेण्यासाठी गेले आणि तुम्हाला माहीत पडलं की ज्याची जी प्रॉपर्टी आहे ती त्याने इनलिगल रित्या घेतली आहे. मग ती प्रॉपर्टी तुम्ही घेणार की नाही घेणार? का नाही घेणार? कारण ती इनलिगल आहे. मग तुम्ही घेणार की नाही घेणार? का नाही घेणार? कारण ती इनलिगल आहे. मग तसंच भित्रेपणाचा आत्मा सुद्धा आपणामध्ये इनलिगल आहे की नाही आहे? जर तुम्ही सांगा आता, जर तुम्हाला एक प्रॉपर्टी घ्यायची आहे आणि तुम्हाला माहीत पडलं की ती प्रॉपर्टी ज्याची आहे ती त्याने म्हणजे इनलिगल रित्या घेतली आहे. समजते ना? इनलिगलला काय बोलता मग? काय? हा, ती म्हणजे कायद्याच्या मध्ये नाही आहे तर कायद्याच्या बाहेर आहे. मग तुम्ही घेणार की नाही घेणार? का नाही घेणार? कारण ती कायद्याच्या बाहेर आहे. मग तसंच जो भित्रेपणाचा आत्मा आहे तो आपल्यामध्ये कायदेशीर आहे की कायद्याच्या बाहेर आहे? कायद्याच्या बाहेर आहे की नाही आहे? मग तो ठेवायचा आहे की काढायचा आहे? कारण जी कायद्याच्या बाहेर गोष्ट आहे ती चुकीची आहे की नाही आहे? मग ठेवलेला कधी की ठेवलेला आहे? ठेवलेला होता की नव्हता?
देवाच्या नोटिसीने त्याला रद्द केलं. बरोबर वाटतं, त्यांनीच वापरला अधिकार. आपण म्हणजे दुसऱ्यांनी कधी वापरला की नाही वापरला? मग जी गोष्ट कायदेशीर नाही आहे ती ठेवायचीच नाही आहे. बरोबर की नाही बरोबर? पण का काढला? जर आपण तो काढलाच नसता, जर आपण तो भित्रेपणाचा आत्मा काढलाच नसता तर तो गेला असता. पण जर भित्रेपणाचा आत्मा मध्ये आहे आणि जर आपण त्याला तसंच ठेवलं, त्याला कोणताही म्हणजे कोणताही नाही, जर आपण त्याला वचनाचा शब्द दिलाच नाही तर तो निघेल का? नाही निघणार. तो तसाच राहील की नाही राहील? मग जी कायदेशीर नाही आहे गोष्ट ती आपणामध्ये ठेवणे म्हणजे ठेवायची आहे की नाही ठेवायची आहे? तर आता भित्रेपणाचा आत्मा कायदेशीर आहे की कायद्याच्या बाहेर आहे? कायद्यामध्ये नाहीच आहे. कारण जे आपल्या पित्यापासून नाहीच आहे ते आपल्याला ठेवायचं नाहीच आहे. ते वचन वाचलं की नाही वाचलं? की जे रोपटं आपल्या पित्यापासून आहे त्याला उपटायचं आहे की नाही आहे? मग जर आपण कोणाच्या घरी जातो आणि तिकडे आपल्याला स्पेशल ट्रीटमेंट भेटते, तेव्हा आपण तिथेच बसतो की नाही बसतो? निघायला मनच नाही होत. मग तो पण तसाच आहे. जर आपण त्याला स्पेशल ट्रीटमेंट देतो, आपल्या जीवनामध्ये परवानगी देतो, तर तो निघेल की नाही निघेल? मग आता आपल्याला कोणता आत्मा दिला आहे? सामर्थ्याचा, प्रीतीचा, संयमनाचा. मग वचन ऐकणे, बोलणे किंवा मनन करणे चुकीचे आहे? चुकीचे आहे का चुकीचे नाही आहे? कारण भित्रेपणाचा आत्मा त्याच व्यक्तीवर हल्ला करण्याचा प्रयत्न करतो ज्याला सत्य ठाऊक नाही आहे. मग आपल्याला सत्य ठाऊक आहे की नाही आहे? ठाऊक आहे की नाही आहे? मग आतापासून वचन बोलणार की नाही बोलणार? कारण भित्रेपणाचा आत्मा तो म्हणजे फिरतच असतो. काय ते? जर आपण विश्वासामध्ये कमजोर आहोत तर तो आपल्याच घरात येणार की नाही येणार? जसा तो न सांगता पाहुणा येतो तसा. समजते की नाही समजते? मग आता वचन बोलणार की नाही बोलणार? तर आपण बघू की भीती आपणामध्ये येते आणि ती कशी येते. जरी ती भीती एक विचार आहे, पण जरी तो विचार आपण घेतो आणि त्याच्यावर मनन करतो तेव्हाच तर ती आपणामध्ये येते की नाही येते. तर आता आपण एक वचन बघूया. इयोब अध्याय 3 वचन 25. मग कधी कोणाला बोललंय कोणी की तुम्हाला वाटते कोणीतरी काहीतरी केलंय? डायलॉग कंप्लीट करायला सगळ्यांना माहिती आहे. बस वचन विचारिलं का कोण बोलत नाही. तर कधी बोललंय कोणी की वाटते तुम्हाला कोणीतरी काहीतरी केलंय? सर्वजण झोपले आहेत. हालेलुया, हालेलुया. जे झोपले आहे त्यांनी बोला हालेलुया. अंकल जो सोए हो वो, आप सोए जागे रहे हो ना, तो आप मत बोलो. जे झोपले आहेत त्यांनी बोला हालेलुया. तर आता जागे राहा आणि वचन ऐकण्यास तत्पर राहा. वाच बाय. मला कशाचीही भीती वाटली तर तेच माझ्यावर येते. मग कधी कोण बोलला आहे की कोणीतरी काहीतरी केलंय? कधीच नाही बोललो कोणी. कोणालाच नाही बोललं. बोलतात की नाही बोललंय? वाटतंय रिन्सियाबाईला एकटीलाच बोललंय, दुसरे कोणालाच नाही बोललं. आई असा तुम्हाला कोणीच नाही कवा काय बोललं का नाही? तुम्हाला कोणीतरी काहीतरी केलंय. मग जेव्हा बोललं तेव्हा काय केलं?
जेव्हा बोललं तेव्हा काय केलं? वाच, एकदा वाच. आता ऐका आणि लक्ष देऊन वाच, म्हणजे बोलला तिच्या पाठीमागे. मला कशाचीही भीती वाटली भीती वाटली तर तेच माझ्यावर येते. आता जर उदाहरणार्थ कोणी बोललंय की तुम्हाला वाटते कोणीतरी काहीतरी केलंय आणि मी तो विचार स्वीकारला आणि जी परिस्थिती आहे त्याच्यावरच मनन करत राहिली, मग खरोखर कोणीतरी काहीतरी केलंय दिसेल की नाही दिसेल? घेतल्यावर दिसेल की नाही दिसेल? पण जर आपण घेतलंच नाही तर? कारण जे आपण स्वीकारणार तेच आपल्या जीवनामध्ये दिसेल. जर आपण तो विचार स्वीकारला की कोणीतरी काहीतरी केलंय, मग जीवन पण तसेच होणार की नाही होणार? कोणीतरी काहीतरी केलंय, मग त्यांनी काय नसेल केलं तरी पण आपल्या जीवनामध्ये काहीतरी दिसायला चालूच. कारण जर आपल्याला कशाची भीती वाटते तर तेच आपणावर येते की नाही येते? कारण तो शब्द आपणासाठी इतका घातक आहे की आपण आपल्या जीवनामध्ये त्याला स्वीकारलं तर आपलं जीवन पूर्ण भीतीनेच भरेल की नाही भरेल? जर आपण तो शब्द स्वीकारला की कोणीतरी काहीतरी केलं आहे, मग ते जीवन, आपलं जीवन अख्खच्या अख्खं भीतीनेच भरेल की नाही भरेल? कारण आपण तो शब्द स्वीकारला आणि तोच मध्ये ठेवला. आणि जर आपल्याला कशाची भीती वाटते तर तेच माझ्यावर येते की नाही येते? समजते की नाही समजते? समजते की नाही समजते? मग कधी भीती वाटते कशाची? कधी भीती वाटते कशाची? जर उदाहरणार्थ ते बोलतात ना की चंद्रग्रहण, जेव्हा चंद्रग्रहण असते तेव्हा जी बाई प्रेग्नेंट असते तिने बाहेर नाही निघायचं, किंवा मोरवीवर बसायचं नाही, मग काय कापायचं नाही, सोप्प भाषा, काही कापायचं नाही. तर वाटतं तुम्ही तेच वापरलंय. मग जर आपण तसं बोलतो आणि तिच्या मनामध्ये भीती निर्माण करतो, तेव्हा ती ते स्वीकारते आणि ती तेच मनन करत राहते. आणि काय होईल मग? तेच घडेल की नाही घडेल? देवाने आकाश आणि पृथ्वी याच्यासाठी बनवली की आपल्याला हानी व्हावी. त्याने याच्यासाठी बनवली की आपल्याला काय हानी व्हावी. मग कशासाठी बनवली? मग जर आपण ते चंद्रग्रहण लागते तेव्हा जर ती बाईच्या मनामध्ये चुकीचे विचार येतात, तेव्हा ती त्याच्यावरच मनन करत राहते. आणि जेव्हा डिलिव्हरी काय बोलतात, जेव्हा ती डिलिव्हरीची वेळ येते तेव्हा जर त्या मुलामध्ये काय प्रॉब्लेम असेल तर काय विचार येणार पहिला? चंद्रग्रहण लागलेलं आणि ही बाहेर गेली आणि काहीतरी कापलं तेव्हाच असं झालं. कधी ऐकलंय की नाही ऐकलंय? कधी ऐकलंय की नाही ऐकलं आहे? पण ते का तसं झालं? कारण ते चंद्रग्रहण होतं म्हणून झालं की ती जी परिस्थिती होती तिने त्याच्यावरच मनन केलं? कारण आपल्याला जर कशाची भीती वाटते तर तेच आपणावर येते की नाही येते? वाच रिन्सियाबाई एकदा. मला कशाचीही भीती वाटली तर तेच माझ्यावर येते. कशानेही मला थरकाप झाला तर तेच माझ्यावर येते. मग जर आता ती भीती आहे आणि आपण त्याच्यावरच विचार करतो तर तेच घडेल की नाही घडेल? घडेल की नाही घडेल? तर आता आपल्याला जीवन भीतीने भरायचं आहे की वचनाने भरायचं आहे? म्हणजे जी भीती आहे त्याला काढायचा अधिकार दिला आहे की नाही दिला आहे? मग वापरणार की ठेवणार? वापरणार की नाही वापरणार?
तर तुम्ही आता जेव्हा कोण बोलणार की कोणीतरी काहीतरी केलंय, मग काय करणार? काय करणार? स्वीकारणार ना? स्वीकारणार ना की त्याचा स्वीकार नाही करणार? कारण जर आपण ते स्वीकारलं आणि त्याच्यावरच मनन करत राहिलो तर जीवनात पण तेच घडेल की नाही घडेल? मग आतापासून काय करणार? जर कोण बोललं तर काय करणार? आपल्याला अधिकार दिले आहेत की नाही दिले आहेत? मग वापरणार की नाही वापरणार? तर मग आता सांगा, कोण कोण वापरणार, कोण कोण नाही वापरणार? वापरणार की नाही वापरणार? कारण ते चुकीचं आहे की बरोबर आहे? वचन चुकीचं आहे की बरोबर आहे? मग भीती ठेवणार की काढणार? कशी काढणार? कारण जर आपण बोलतो तेच घडते. जर आपण विचार केला कोणीतरी काहीतरी केलं आहे, मग तेच घडेल की नाही घडेल? तर आता मी सांगते, मी माझ्या जीवनात वचन कसं लागू केलं ते. तिमोथेला दुसरे पत्र अध्याय 1:7 काढ. म्हणजे मला सुद्धा भीती वाटायची, अशी भीती वाटायची की कधीच एकटं घरात नाही राहायचं. कोण घरात नसल्यावर बाजूवाल्याच्या घरी जायचं एकतर, नाहीतर एकतर लहान लहान मुलांना घ्यायचं आणि दरवाजे लावून आतमध्ये बसायचं. मग भीती तर वाटायची, कारण असंच कोण ना कोण काही ना काही सांगायचं, ते भीती वाटायची. का वाटायची? कारण मी ते स्वीकारलेलं आणि तेच मनात ठेवलेलं, कारण तेव्हा वचन माहीत नव्हतं. आता असे भीती वाटत राहायची. अशी भीती वाटायची की कधीच एकटं राहायचंच नाही, म्हणजे आता कोणतरी येईल. मग मी काय करायची, एकतर कोणाच्या घरी जायची, नाहीतर एकतर ती लहान लहान मुलांना घेऊन घरात बसायची. मग असंच करत राहिली. मग जेव्हा वचन माहिती पडलं, म्हणजे जेव्हा मी फर्स्ट टाइम प्रेयरला आली, तेव्हा ब्रदराने शिकवायलाच घेतले, वसईला वाटते, ब्रदराने शिकवायला घेतलेलं की तुम्हाला भित्रेपणाचा आत्मा दिला नाही, तर सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहे. आणि ब्रदराने मला सुद्धा तेच वचन दिलेलं बोलायला तेव्हा, की तू हे वचन बोल. पण मी वचन तर घेतलं आणि ते वचन बोलायला सुरुवात केली. बोलतच राहिली. आणि म्हणजे तेव्हा विश्वासामध्ये एकदम नवीन ना, तर विश्वास एकदम मजबूत. म्हणजे बोलणार तर भीती जाईलच, म्हणजे जाईलच. तर वचन तर बोलायला सुरुवात केली. वचन बोलत राहिली आणि भीती तर निघाली, असं मला वाटलं. भीती तर निघाली, म्हणजे एक दिवशी घरात एकटी राहिली म्हणजे भीती गेली? एक दिवशी राहिली तर भीती गेली? नाही गेली. ती फक्त मला वाटले की ती गेली, पण ती गेली नव्हती. ती तर मध्ये होतीच, बस त्याला कोण धक्का मारायला आलं नव्हतं. तर म्हणजे स्वतःची समजूक, भीती गेली. तर वचन बोलायला बंद केलं. का बंद केलं? कारण तेव्हा वचनामध्ये वाढत चाललेली. आता भीती येणार नाही, वचन बोलायचं बंद केलं. मग एक दिवशी असंच घरामध्ये एकटी होती आणि असंच कोणतरी वाटते मेलेलं वाटते तेव्हा, आणि आता माहिती पडलं आणि सतत विचार तेच यायला लागले की आता ती येईल आणि घेऊन जाईल. मग भीतीमध्ये होती की नव्हती? ती गेलेली की नव्हती गेली? गेलीच नव्हती, ती तर मध्येच होती. फक्त कोणाला धक्का मारायची वेळ आली आणि धक्का मारला आणि म्हणजे भीती बाहेर पडली. मग ती का पडली बाहेर? कारण ती आतमध्ये होती आणि मीच त्याला स्पेशल ट्रीटमेंट देऊन ठेवलेलं. म्हणजे वचन तर बोलायची, म्हणजे जे हृदयात घर आहे त्याला साफ पण करायची, एकदम फिनाईल मारून पोछा पण
लावायची, पण जेव्हा दार बंद करायची वेळ यायची तेव्हा दार उघडच, म्हणजे बंद करतच नव्हती. मग ती भीती परत घुसेल की नाही घुसेल, कारण ती त्याच व्यक्तीवर हल्ला करते ज्याला सत्य ठाऊक नाही आहे, आणि वचन बोलायला बंद केलं. आता ती भीती परत आली, मग परत वचन बोलायला सुरुवात केली. वचन परत बोलतच राहिली. मग आम्ही परत एकदा रिट्रीटलाच गेलो, आणि तेव्हा बर्नार्ड ब्रदर शिकवत होते की जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपला ऑडिओ आणि व्हिडिओ मॅच झाला पाहिजे की नाही झाला पाहिजे. तर तेव्हा समजलं की माझा ऑडिओ तर भित्रेपणाचा आत्मा गेला आहे, आणि व्हिडिओ म्हणजे वचन तर बोलते, पण इकडे पण बघते, तिकडे पण बघते, आणि पुढे पण बघते की कोण येईल की नाही येईल. म्हणजे भीती तर मध्ये होतीच, फक्त वरवरून काय वाटलेलं की ती गेली. तर बर्नार्ड ब्रदरांनी शिकवलं की ऑडिओ आणि व्हिडिओ मॅच करायचा आहे. तर मी ते वचन परत बोलायला सुरुवात केली. मग जर मी वचन बोलायला सुरुवात केली, मग ती भीती जायला पाहिजे की वाढायला पाहिजे? जायला पाहिजे की वाढायला पाहिजे? जायला पाहिजे की नाही पाहिजे? आता ती भीती अजून वाढायला लागली. आता मी पहिले एकटी मुलांना घेऊन तर राहायची, आता ती मुलांना पण नाही घेऊन राहायचं, लगेच कोणाच्या घरी पळून जायचं, म्हणजे एकटं राहायचंच नाही. कारण ती भीती यासाठी आली की मी जो वचनाचा नळ होता तो चालू ठेवलाच नाही, तर बंद केला, म्हणजे स्वतःच खरं केलं. म्हणजे मला वाटलं की ती भीती गेली, पण ती गेली नव्हती, तर ती मध्येच होती. पण जरा स्वतःला हुशार बोलतात ना, की स्वतःची हुशारी भारी पडली, की ती भीती गेली, पण ती गेलीच नव्हती, ती मध्येच होती. मग मी परत वचन बोलायला सुरुवात केलं की धन्यवाद येशू, तुम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा, संयमनाचा आत्मा दिला आहेस. धन्यवाद येशू, तुम्हाला भित्रेपणाचा नव्हे तर सामर्थ्याचा, प्रीतीचा, संयमनाचा आत्मा दिला आहेस. मग वचन बोलतच राहिली. तर अजून आता तर वचन बोलायला सुरुवात केली, ऑडिओ व्हिडिओ पण सेम केला, आणि वचनामध्ये वाढत गेली. तर समजलं की भित्रेपणाचा आत्मा आपल्यामध्ये नाहीच आहे, तर आपणामध्ये पवित्र आत्मा आहे. मग धन्यवाद येशू, आता तर ती भीती पूर्णपणे निघून गेली आहे. मग ती कशी गेली? एकदा वचन बोलल्याने गेली. मग जेव्हा वरवरून वाटते की भीती गेली, तेव्हा ती भीती जाते. आपल्याला सतत ते वचन बोलतच राहायचं आहे. जर आपण विश्वासाचा आणि अविश्वासाचा नळ दोन्ही चालू ठेवतो तर ते कार्य करेल. मी काय केलं, स्वतःचा फायदा झाला, वचन बोलायचं बंद केलं. आता जर तुम्ही आजारी आहात आणि तुम्ही बरे झाला, तर वचन बोलतच राहायचं आहे की स्टॉप करायचं आहे? ते बोलतच राहायचं आहे की नाही आहे? मग भीती जेव्हा येते तेव्हा ती सांगून येते. भीती जेव्हा येते तेव्हा ती सांगून येते. तर माझी भीती सुद्धा कशी आली परत? अचानक आली की नाही आली? समजलं ती केव्हा आली? कारण मी काय केलं, वचन बोलायचं बंद केलं आणि ती भीती परत आली. उदाहरणार्थ, जर तुमच्याकडे एक मोबाईल आहे आणि सिम कार्ड आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही 2-3 महिने रिचार्जच नहीं केलं तर काय होईल? ऐकतात कि नहीं ऐकतात? अगर आपके पास मोबाइल है और सिम कार्ड भी है तो उसमें अगर आप 2-3 महीना रिचार्ज नहीं करोगे तो वो मोबाइल और वो सिम कार्ड चलेगा कि नहीं चलेगा? नहीं चलेगा कि नहीं चलेगा? क्यों नहीं चलेगा? क्योंकि रिचार्ज किया ही नहीं, इसके लिए वो नहीं चलेगा. बरोबर की नहीं बरोबर? जर रिचार्ज केलाच नाही तर सिम कार्ड कसा चालेल? चालेल की बंद होणार? तसंच मी पण वचन बोलायचं बंद केलं आणि भीती परत आली. ती अशीच आली की मीच त्याला येण्यासाठी हे केलं, आमंत्रण दिलं. मग आता कोणाला वाटते भीती? कधी कोणाला भीती वाटते की नाही वाटते?
हालेलुया. तर कधी भीती वाटते की नाही वाटते? जर वाटते तर ती आपल्याला काढायचा अधिकार दिला आहे की नाही दिला आहे? जर आपल्याला कोण बोलते की तुम्हाला कोणीतरी काहीतरी केलं आहे, ते आपल्याला स्वीकारायचं आहे, कारण ते वचन आहे की नाही आहे की याकोबाच्या घराण्यावर कोणतेही तंत्रमंत्र चालणार नाही. मग जर आता समोरून कोण आलं आणि बोललं की तुम्हाला कोणीतरी काहीतरी केलं आहे, मग ते स्वीकारणार की त्याचा नकार देणार त्याला? ते वचन आहे ना गणना 23:23 की याकोब जर पहिलं वाचा. जर तुम्हाला कोण बोललं की काहीतरी केलं आहे कोणी, मग ते स्वीकारणार की त्याला नकार देणार? याकोबावर हालेलुया. रिन्सियाबाईला नाही बघायचं आहे, ती त्यांचं काम करू दे, तुम्ही लक्ष इकडे द्या. कारण ती तुम्हाला भीती बाहेर नाही काढणार तुमची, तर तुम्हाला स्वतःलाच काढायची आहे की नाही आहे? की तिला बोलवणार रोज घरी? तिला बोलवणार रोज की जो शब्द आहे तो स्वतःच वापरावा लागेल? तर इकडे लक्ष द्या आणि तिच्या पाठीमागे बोला. याकोबावर काही मंत्रतंत्र चालायचे नाहीत. इस्रायेलावर काही चेटूक चालायचे नाही. यथाकाली याकोब व इस्राയേल यांच्याविषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केले. तर मग याकोबाच्या घराण्यावर कोणते तंत्रमंत्र चालते की नाही चालते? मग जर आता कोण बोललं की कोणीतरी काहीतरी केलं आहे, इकडे कोण आहे, तिकडे कोण आहे, मग ते स्वीकारणार की नाही स्वीकारणार? स्वीकारणार की नाही स्वीकारणार? का नाही स्वीकारणार? लेविन अंकल, अगर आपको कोई बोलेगा कि आपको कुछ किया है किसी ने, तो आप क्या करोगे? क्या करेंगे? वचन कबूल करेंगे कि नहीं करेंगे? आपको अधिकार दिए है कि नहीं दिए है? तो उसका उपयोग करेंगे कि नहीं उपयोग करणार की नाही करणार? करणार. धन्यवाद येशू. मग फक्त तेच करणार की आपल्याला सुद्धा करायचं आहे? कारण भित्रेपणाचा आपल्या पित्यापासून आत्मा नाहीच आहे. आपल्या पित्याने आपल्याला भित्रेपणाचा आत्मा दिलाच नाही आहे, तर त्यांनी आपल्याला सामर्थ्याचा, प्रीतीचा आणि संयमनाचा आत्मा दिला आहे. म्हणजे जे समोर आहे ते आता वापरायचं आहे. वापरणार की नाही वापरणार? तर आता काय शिकले? काय शिकले? शिकले की नाही शिकले? तुम्ही नाही, तुम्ही पहिला पण शिकल्या. तर आयसा काय शिकले की नाही शिकले? तर आता कोण बोललं की कोणी काहीतरी केलं आहे, तर काय करणार? स्वीकारणार की नाही? का नाही स्वीकारणार? बरोबर की नाही बरोबर? मग सत्य आपल्याला बंधमुक्त करेल की असत्य आपल्याला बंधमुक्त करेल? सत्यच आपल्याला बंधमुक्त करेल, कारण आपल्या पित्यापासून आपल्याला भित्रेपणाचा आत्मा मिळालाच नाही आहे. धन्यवाद येशू. तर मग शिकले की नाही शिकले? धन्यवाद येशू. मग कोण येते शेवटची प्रार्थना करण्यासाठी? कोण येते? लवकर या. आओ प्रेयर करो लास्ट. जो आप वचन में सीखे उसको लेके करो.
रहने दो, आपको जिसमें जमेगा उसमें करो. Praise you, Jesus. Thank you, Jesus. Hallelujah. Today we have learned that not to get frightened. We have to take all the words of God and the vachan so that we will get the strength not to get frightened or feared of anything, of the devil, of any unwanted things or unbelievable thing or whatever who have done anything for us. We should have the strength and keep the vachan in our mouth, and the words of vachan should be said so that we will take it away, and the devil will go away from us, and we will be prepared to be strong and give us the strength to do all unevil things and not to keep unevil things in our house and in our body and in our mind, so that we should always be with God and always be with the angels, so that they will take care of us, and the unbelievable thing and unevil thing will get away from the house. Thank you, Jesus. Praise you, Jesus. Hallelujah.